काही दिवसातल्या ज्या काही देशातल्या घडामोडी आहे, नीटचा पेपर फुटणे, त्यानंतर आंदोलन होणे, ह्या जर का बारकाईनं आपण बघितल्या तर तरुणांमध्ये एक प्रकारचा रोष होता की नीटचा पेपर फुटला, काही तरुणांनी आत्महत्या केल्या आणि याला दोषी शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तरुणांशी नड्डाजींनी चर्चा केली, 2 वेळेस 3 वेळेस चर्चा झाली आणि चर्चेतून आमच्या सरकारच्या असं लक्षात आलं की तरुणांनी ज्या काही 4 गोष्टी आपल्याकडे मागितलेल्या आहेत त्यांच्या भावनेचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यांच्या भावनेचा आदर करून धर्मेंद्र प्रधानजींना राजीनामा दिला. आता त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्याच्या नंतर काय जे त्यांची तिरंगी यात्रा किंवा रॅली निघू लागली, तर काही लोक असं म्हणतात की आमच्या रॅलीला एवढे तरुण एकत्र आले. आमचं मत तसं नाही आहे. तरुणांना रॅली काढली आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गेले. यांची रॅली नव्हती, रॅली होती तरुणांची. आपल्या पक्षाचं अस्तित्व संपलेलं असल्यावर कुठंतरी जाऊन आपल्या मागं पब्लिक दिसावं यासाठी ते त्याच्यामध्ये जाऊन शिरले. स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा हा प्रयत्न चालला आहे. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बळावर एखादी रॅली काढावी. राज्यभर त्यांच्या दोन्ही पक्षाची वाताहत झालेली आहे आणि त्यामुळं एक क्राऊड आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईमध्ये जमा झाला आणि त्याच्यामध्ये जाऊन हे बसले, याचा अर्थ तो क्राऊड त्यांचा थोडा आहे. त्यामुळे आमच्या सरकारनं या तरुणाईच्या भावनेचा आदर केलेला आहे. त्या जल्लोष रॅलीतून उद्धव ठाकरे म्हणाले की अंधभक्तांच्या विरोधात आता देशभक्त जिंकलेले आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना त्यांनी अंधभक्ताची उपमा दिली. हे बघा, भाजप अंधभक्त आहे. भाजप का काही वेगळं, हे कोणत्याही राजकीय पक्षाचं मूल्यमापन हे निवडणुकीमध्ये होत असतं. राजकीय पक्षाची ताकद मोडण्यासाठी दुसरं कोणतंच सूत्र नाही, निवडणूक हे सूत्र आहे. आणि कोण आंधळं, कोण मुक्क आणि कोण बैर हे निवडणूक पेटीच सांगू शकते. निवडणुकीमध्ये सिद्ध झालं. जिल्हा परिषद झाल्या, पंचायत समिती झाल्या, महापालिका झाल्या, नगरपालिका झाल्या, विधानसभा झाल्या. या निवडणुकीनं सिद्ध करून दाखवलं की हे डोळे त्यांना, हे अंध नाही आहेत. लोकांनी सुद्धा उघड्या डोळ्यांना केलेला विकास बघितला आणि त्यामुळं निवडणुकीचा निकाल सांगतो की अंध नाही आम्ही, अंधतेत. पण दिल्ली आंदोलनादरम्यान जो काही संघर्ष झाला तो संघर्ष भाजप विरुद्ध भारत होता असं सुद्धा उद्धव ठाकरे. हे बघा, आता ते काही उपमा देऊ शकतात. यांच्या सभेला एक तर गर्दी जरी असली तर मतपेटीमध्ये मात्र काही यांच्या मतं येत नाही. आता ओढून ताडून जे कोणी एकत्र येतील ते आमचे आहेत असं म्हणण्याचा यांचा केविलवाना प्रयत्न आहे. मुळामध्ये देशभर, मुंबईत आणि अन्य ठिकाणी जो काही युवा वर्ग जमा झाला तो फक्त आनंद व्यक्त करण्यासाठी झाला. ह्या सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या आणि जेव्हा कधी आपली एखादी मागणी मान्य होतील, ज्या वर्गाची ती मागणी असेल तो वर्ग अर्थातच येऊन आनंद साजरा करत असतो. यांना कसला आनंद आला, यांना कशाचा आनंद झाला? यांना आनंद वगैरे काही झाला नाही. यांना असं वाटतं आणखीन महिनाभर आंदोलन चालू राहावं, म्हणजे मग आपल्याला लोकांमध्ये जाऊन भाषणं ठोकायला मिळेल. कारण आता यांच्या भाषणाला गर्दी जमत नाही. उद्धव ठाकरे, राज ठाकरे जे दोघं काल गेले, यांना दोघांनाही वाटत होतं. पण राहुल गांधी सुद्धा बोलले की या दिल्लीमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याला सर्वस्वी जबाबदार अमित शहा आहेत असं बोलले राहुल गांधी. हे बघा, ते देशाचे गृहमंत्री आहेत आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. आपल्याला माहिती आहे की सरकार ज्याचं असतं त्याच्यावर टीका करणारे लोक असतात अनेक, आणि त्यामुळं राहुल गांधी हे अमित भाईवर टीका करतात. पण ज्या पद्धतीनं हे आंदोलन हाताळलं गेलं त्यामध्ये
अमित भाई असतील, नड्डाजी असतील, मोदीजी असतील, यांनी अत्यंत संयमानं हे आंदोलन हाताळलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये एखादी गोष्ट जर मान्य नसती केली तर मग म्हणता आलं असतं की या आंदोलनाच्या पाठीमाग कोणाचा हात आहे. हे तर संयमानं हाताळलं आणि तरुण वर्गाच्या भावनेची आदर राखला. याच्यामध्ये कोणाचा हात असण्याचं काय कारण आहे? पण संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे की अमित शहा यांना स्वतः पंतप्रधान व्हायचं आहे. मोदींना पंतप्रधान पदावरून हटवण्यासाठी त्यांचं षडयंत्र सुरू आहे असं संजय राऊत म्हणतात. आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रधानमंत्री कोणा व्हाव, मंत्री कोणा व्हाव, भाजपचा अध्यक्ष कोणा व्हाव, आमच्या राज्यामध्ये राज्यपाल कोणा याव, हे संजय राऊत जर ठरवायला लागले तर त्यांना आमच्या पार्टी कार्यालयामध्ये एखादी कारकुनाची नोकरी द्यावं लागेल. त्यांनी टिप्पणी सादर करावं आमच्या नेत्याकडं आणि मग नेत्यांनी हाव नाही म्हणावं. ते आमच्या ऑफिसचे कारकून बी नाही आहे. एखादा कारकून जर असला तर एखादी टिप्पणी एखादी ऑफिसमधली गोष्ट बाहेर काढू शकतो. हे आमचे कारकून बी नाही. मग जो माणूस कारकून नाही ते आमच्या पक्षाच्या आतल्या गोष्टी काय सांगतो, काय चाललं काय नाही. पण नेहमी सातत्याने बिलकुल वेगवेगळे दावे ते करतात. बिलकुल चुकीचं आहे. त्यांचा जो दावा आहे त्यांना ते पोपट आहेत. मातो श्रीहून बटन दाबलं की पोपटाला बोलावंच लागतं. मग काय बोलावं त्याला सुधरत नाही. बरं. विरोधक एकत्र आले तर सर्व सत्ताधाऱ्यांना देश सोडून जावं लागेल असं सुद्धा त्यांनी विश्वास व्यक्त केला. हे बघा, या देशातले मतदार महाप्रगल्भ आहे. देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि आपण लोकशाही प्रणाली स्वीकारली तेव्हा जगाच्या पाठीवरच्या अनेक देशाला असं वाटत होतं की 150 वर्षे पारतंत्र्यात राहिलेले लोक आहेत, शिक्षण कमी आहे आणि निवडणुकीमध्ये यांना आता मतदान करायचं कोणला, हे कसं मतदान करतील, नावावर येईल तर लिखता वाचता येत नाही म्हणून चिन्ह आलंय. मग चिन्ह म्हणलं की वाचायची गरज नाही. त्या परिस्थितीमध्ये आमच्या लोकांनी मतदान केलंय. आमच्या लोकांनी त्या परिस्थितीत मतदान केलंय आणि त्याच्यामुळं या लोकांनी आता जे काही प्रश्न आमच्यासाठी उपस्थित करतात. काय विचारलं तुम्ही मला? काय विचारलं? विरोधक एकत्र आले की विरोधक एकत्र आले तर सत्ताधाऱ्यांना मी तुम्हाला विचारलं, विरोधक एकत्र आले तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून द्यावा लागेल. जरा हिस्ट्री पहा या देशाची. जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष एकत्र आला त्यावेळेस 5 वर्ष कधी राज्य केलं नाही. मोरारजी देसाईला काँग्रेसमधून आले, पंतप्रधान झाले, 5 वर्ष सरकार चाललं नाही. मग चरणसिंग प्रधानमंत्री झाले, 5 वर्ष सरकार चाललं नाही. चंद्रशेखर प्रधानमंत्री झाले, 5 वर्ष सरकार चाललं नाही. देवेगौडा प्रधानमंत्री झाले, 5 वर्ष सरकार चाललं नाही. व्ही.पी. सिंग प्रधानमंत्री झाले, 5 वर्ष सरकार चाललं नाही. गुजराल प्रधानमंत्री झाले, 5 वर्ष सरकार चाललं नाही. मी म्हणलं ना, या देशातला मतदार फार हुशार आहे, चाणाक्ष आहे. त्यांना माहिती आहे हे फक्त 2-3 महिन्यापुरतं एकत्र येतात. लोकसभेत एकत्र आले, विधानसभेत फुटले. विधानसभेत काही राहिले ते जिल्हा परिषदेमध्ये फुटले. जे जिल्हा परिषदेमध्ये एकत्र राहिले ते महापालिकेमध्ये फुटले. आज काय स्थिती मला याची सांगा बरं तुम्ही. आज काय स्थिती आहे? थोडे दिवस थांबा आणखीन. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सगळे एकत्र आले तर फार काळ टिकत नाही? ठीक. मी मागची उदाहरणं सांगितली तुम्हाला. हे एकत्र येऊ शकत नाही. हे एकत्र येऊ शकत नाही. त्याचं कारण की यायला सगळ्याला सत्ता पाहिजे. सत्ता यांच्यापासून फार दूर आहे. आणि जे राऊत सांगतात ना की विरोधक एकत्र आले नाही, देवेंद्रजी केंद्रात जाणार आहे, शिक्षण मंत्री होणार आहे, त्याचं कारण आहे त्यांना माहिती आहे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आहे तोपर्यंत आमची सत्ता येणं शक्य नाही. त्यामुळे ते रोज असं काही ना काही मीडियासमोर जाऊन सांगतात. देवेंद्रजीनं स्पष्ट केलं की मी महाराष्ट्रातच राहणार आहे आणि वरच्या नेतृत्वानं अशा प्रकारचे कुठलंही त्यांना संकेत दिलेले नाही. त्यामुळं पूर्ण 5 वर्ष देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री राहणार आणि पुन्हा या राज्यात भाजपचं आणि आमच्या मित्र पक्षाचं सरकार येणार. पण आज त्यांनी एक महत्वाचं विधान केले की ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी मोदी शहांनीच फडणवीसांना आदेश दिले होते की तुम्ही हवालदार व्हा म्हणून. खोचक टीका त्यांनी केली. त्यांना काय बोलता? संजय राऊताच्या हार बोलण्यावर उत्तर देणं म्हणजे आपल्या तोंडाचा खराबा करून घेणं आहे.
ते काही बोलते त्याला उत्तर, असं थोडं की त्यांच्या सगळ्या बोलणं उत्तर दिलं पाहिजे. पण रोज रोज नव्यानं काहीतरी दावे करतायत किंवा नाव नाही करणार काय, बटन दबतं ना मातोश्रीहून बटन दबलं रे की यांना बोलावंच लागतं. हे फोपट आहे, स्वतःचं काही नाही. जेवढी चाबी भरली तेवढी बोलते ते. त्यामुळं यांच्या बोलण्याचं फार गांभीर्य घेऊ नका आणि त्यांच्या सगळ्या बोलण्याला उत्तर द्यायची गरज नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.